बघूयात पुढची बातमी। 5 खासदार कोण आहेत ते आत्राम यांनी सांगावं, असं यावेळेस सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। पवारांचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, याआधी आत्राम यांनी दावा केला होता। आत्राम यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आत्राम यांना थेट आव्हान दिलंय। 5 कशाला, माझंही नाव घ्या, असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत धर्मराव बाबा आत्राम यांना प्रत्युत्तरही दिलेलं आहे। शरद पवार गटाचे काही खासदार राष्ट्रवादी अजितदादा गटात येऊ शकतात ऑपरेशन घडीत। ऑपरेशन घडी म्हणून नाही, परंतु त्यांना काम झालं पाहिजे। आम्ही काय ऑपरेशन वगैरे काय करणार नाही, त्यांचे ऑपरेशन ते स्वतः तुतारीवाले करतील। तुतारीचे खासदार आहे ते किती येऊ शकतात काय वाटतं? माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात असे आपला राष्ट्रवादीमध्ये, आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे। जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे। सुनेत्रताई यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि पक्ष मजबूत होत आहेत। काही माजी खासदारसुद्धा पक्षात येऊन राहिले, ते माजी आमदारसुद्धा पक्षात येऊन राहिले, आणि आजी आमदारसुद्धा येऊ शकतात आणि आजी खासदारसुद्धा येऊ शकतात। त्याला काही प्रॉब्लेम मला दिसत नाही, कारण की मुद्दा विकास आहे। लोकांना काम करणे गरजेचं आहे, लोकांना काम होणे गरजेचं आहे, आणि या दृष्टीने जरूर वातावरणामध्ये फरक होईल। तुतारीवाले खासदार तुम्ही म्हणतात येऊ शकतात आमच्याकडे 5, कधीपर्यंत येऊ शकतात काय वाटतं? मला वाटतं डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। 12 डिसेंबर पर्यंत? हो। मला माहिती नाही बाबा आत्रामांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असते। असं काही घडून यायचा विषय नाही। आम्ही 8 खासदार कालही एकत्र होता, आजही आणि उद्या आहे, आणि बाबा आत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं। एवढं काय, जर येणारच असतील 5 बाबा आत्रामांकडे तर बाबा आत्रामांनी 5 नावं सांगावी, कुठले 5 आहेत। मी त्यांच्या बरोबर कुठेही बसायला चर्चेला तयार आहे। मग बाबा आत्राम मला का घेत नाहीये, मला का सोडतायत? बाबा आत्रामांनी माझ्याशी पण बोलावं। 5 कशाला, आज 4 ठेवू। तर आमचा एकही आमदार जाणार नाही असं शरद पवार म्हणतायत। आमदार कुटीच्या प्रश्नावरती शरद पवार यांचीही प्रतिक्रिया आहे। आमचा एक सुद्धा आमदार कुठेही जाणार नाही असं पवार म्हणतायत। तुमचे आमदार संपर्कात असल्याची चर्चा आहे। पत्रकारांच्या या प्रश्नावरती शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवसेनेचे आमदार आता फुटलेले आहेत, राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात राशीच्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। चर्चेला काही अर्थ नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही।